चला तर मग आज आपण बनवूया पावभाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य घेऊया. त्यासाठी मी 2 शिमला मिरची घेतलेली आहेत, 1 गाजर, 2 टोमॅटो, 2 बटाटे, 1 बीट आणि फुलगोबी घेतलेलं, 1 पाव फुलगोबी आहे. हे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचं आहे आपल्याला. प्रथमतः आपण तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि चिरलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत. म्हणजे 2 बटाटे टाकलेले आहेत, 1 गाजर, 1 शिमला मिरची आणि फुलगोबी टाकायची आहे. अर्धं बीट टाकलेलं आहे मी आणि अर्धं टोमॅटो. आता बाकीचं जे आहे 1 शिमला मिरची आणि बाकी टोमॅटो ते आपण नंतर वापरणार आहोत. पाणी टाकायचं आहे, शिजायला मटर टाकायचे आहेत. थोडंसं मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत 2 बारीक चिरून घेऊया टोमॅटो, 2 आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आणि 1 शिमला मिरची घ्यायची आहे. अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपली भाजी शिजलेली आहे, तर आपण ह्यामधले जे पाणी आहे ते काढून घेऊया. हे बघा, आणि आता हेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर सगळं पाणी मी काढून घेते आहे आणि त्यानंतर जी भाजी आहे ती आपण स्मॅश करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं काही बारीक करून घेणार आहोत. तर पाणी काढून घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्ही छान याला बारीक कराल ना, तेवढं तुम्ही जेव्हा खाल त्यामध्ये तुम्हाला असं मोठी भाजी वगैरे नाही लागणार, म्हणून एकदमच बारीक करून घ्यायचं आहे त्याला. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे, बटर टाकायचं आहे. बटरचा आपण जास्त वापर करतो यामध्ये. आलं लसूण टाकायचं आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. म्हणजे 2 कांदे जे आपण बारीक चिरून घेतले ते आपण यामध्ये टाकणार आहोत. मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता 2 टोमॅटो आहेत, हे पण मी बारीक चिरून घेतलेले आहेत, हे टाकायचे आहेत. 1 शिमला मिरची टाकायची आहे आणि मस्त असं परतून द्यायचं, एकदम लालसर परतून द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत. हे बघा, असं परतून घेतलं की आपण यामध्ये मसाले टाकूयात. हळद टाकली आहे, लाल तिखट टाकायचं आहे, धने पावडर टाकायचं आहे, कांदा लसूण मसाला आणि अगदी चिमूटभर हिंग टाकलेली आहे. अर्धा पॅकेट पावभाजी मसाला मी इथे यूज केलेला आहे आणि बाकीचं जे अर्धं आहे ते आपण नंतर यूज करणार आहोत. हे छान परतलं, तेल सुटलेलं आहे आणि आता आपण जी भाजी बारीक करून घेतलेल्या आहे सर्व भाज्या ते ह्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मिक्स करायच्या आहेत छान. आणि जे पाणी एक्स्ट्रा आपण काढून घेतलं आहे ना, तेच ह्यामध्ये टाकायचं आहे. त्याने भाजीला खूप छान अशी चव लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. एक्स्ट्रा जर तुम्हाला पाणी असं हवं असल्यास गरम करून तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण एवढं पाणी इनफ होतं. तर भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे. साईडनी तेलही आणि बटर पण दिसू लागलेलं आहे. तर आता आपण वरतून त्याला थोडंसं बटर टाकणार आहोत. तर मी थोडंसं बटर घेतलेलं आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि जे राहिलेलं जे मसाला आहे आपला पावभाजी मसाला तो पण ह्यामध्ये फोडणीचं घेऊन टाकलेला आहे. आता पाव गरम करून घेऊया. त्यासाठी थोडंसं बटर घेतलेलं आहे, भाजी घेतलेली आहे आणि पाव याला असं लावून घेऊया. एकदम कडक क्रिस्पी असे पाव करून घेऊया. बटर टाकलेलं आहे. अगदी 20 मिनटातच भाजी बनलेली आहे, पण खूप चविष्ट. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.